नमस्कार. विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. बातमी आहे राज्यातील शिक्षक घोटाळा प्रकरणाची. राज्यात बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरण गाजत असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीची मागणी केली आहे. मागच्या काही दिवसापासून बोगस शिक्षक भरती प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. हजारो शिक्षकांना बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शाळांमध्ये नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर संस्था संचालक आणि अधिकाऱ्यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. बोगस भरती प्रकरणी नागपुरातील काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती आहे. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षा हा घोटाळा मोठा आहे. त्यामुळे या प्रकरणी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 2011 मध्ये राज्यातील शाळांची विद्यार्थीची पडताळणी करण्यात आली. त्यात शाळांनी दाखवलेल्या एकूण पटसंख्या आणि उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे राज्य सरकारने 2012 मध्ये शिक्षक भरतीवर बंदी आणून शिक्षक समायोजन सुरू केले आहे. मात्र 2014 मध्ये पुन्हा इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षक भरतीत काही अटी व शर्यती मंजुरी देण्यात आली. शिक्षक भरती आणि शाळांत RD देण्यासंदर्भात शिक्षण संचालकांना अधिकार देण्यात आले होते. मात्र अनेक संस्था संचालक व शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांकडून या निर्णयाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणावर बोगस शिक्षक भरत्या झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. नागपूर जिल्ह्यात जरी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. राज्य सरकारने 2012 मध्ये शिक्षक भरतीवर बंदी आणली. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा TET सुद्धा सुरू करण्यात आली. 2019 ते 2022 दरम्यान मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आली. मात्र अनेक नियुक्त्या 2000 पूर्वी दाखवण्यात आलेल्या आहेत. तसेच एकाच व्यक्तीला 2दा नियुक्त्या देण्याचा प्रकारही उघड होत आहे. अनेक ठिकाणी बोगस प्रमाणपत्र देऊन नियुक्त्या देण्याच्या तक्रारी आहेत. मुख्याध्यापक पदासाठी पात्रता नसताना खोटे कागदपत्र जोडून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे पात्र विद्यार्थी मात्र नोकरीपासून वंचित आहे. बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी राज्य सरकारला हजारो कोटीचा चुना. राज्यात शिक्षक भरती घोटाळ्यापासून राज्य सरकारला हजारो कोटी रुपयाचा चुना लावण्यात आला आहे. गरज नसताना आणि कोणतीही मंजुरी नसताना खोट्या कागदपत्राचा आधार घेत ही भरती करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. इतकेच नाही तर 2011 पासून नियुक्ती दाखवून तेव्हापासून पगार हा राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. अनेकांना तर आपण नोकरीवर आहोत याची सुद्धा कल्पना नाही. तर नोकरी देण्यात आलेल्या शिक्षकाला आपली शाळा कुठे याची सुद्धा माहिती नाही. या घोटाळ्याची व्याप्ती पाहता केवळ पोलीस विभाग याची सखोल चौकशी करू शकणार नाही, कारण त्यांना शिक्षण विभागातील कामकाज तसेच नियमाची कोणतीही माहिती नाही. यामुळे सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी स्थापन करण्यात यावी. या चौकशी समितीमध्ये शिक्षण विभागातील सेवानिवृत्त IAS अधिकारी व सायबर विभागातील वरिष्ठ IPS अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा सुद्धा समावेश करण्यात यावा, जेणेकरून या राज्यभर झालेल्या शिक्षण भरती घोटाळा संपूर्णपणे समोर येईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षक घोटाला है, इसमें बहुत बड़े पैमाने पे संस्था चालक, बहुत बड़े पैमाने पे शिक्षण खाते के अधिकारी, कुछ दलाल लोग एक एक शिक्षक को भर्ती करने के लिए 30-40 लाख रुपए दिए गए. उसी प्रकार उनकी बैंक डेट में उनका ज्वाइनिंग बताया गया, उसके अरियर वो भी करीबन 20-25 लाख रुपए निकाले गए. ऐसा एक शिक्षक के जो भर्ती हुई इसमें करीबन 60 से 70 लाख का घोटाला हुआ एक शिक्षक के ऊपर, ऐसी जानकारी सब सामने आ रही है. अभी तक 1058 शिक्षक भर्ती यहाँ पे हुई है. उसमें ये करोड़ों का घोटाला नागपुर जिले में हुआ है. कुछ शिक्षक तो ऐसे इनको खुद को मालूम नहीं कि मेरी ये स्कूल में मेरी नौकरी वहां पे चल रही, मेरा पगार वहां पे निकल रहा है.
कुछ कुछ शिक्षक जिनकी भर्ती हुई उनको अपने स्कूल उन्होंने कभी देखा नहीं। ऐसे भी काफी बड़े पैमाने पे जानकारी सामने आ रही है। इसमें बीच में कुछ डेप्यूटी डायरेक्टर और कुछ शिक्षण खाते के अधिकारियों को भी अरेस्ट किया गया। लेकिन ये मामला यहां तक ही रुकने वाला नहीं। करोड़ों रुपए का भ्रष्टाचार, बोगस पेपर तैयार करके नागपुर जिले में किया गया है और इसकी जांच रिटायर्ड हाईकोर्ट जज के जरिए होना चाहिए। एक कमेटी रिटायर्ड हाईकोर्ट जज के नीचे में, उसमें एक शिक्षण खाते में जिसने काम किया वो आईएएस अधिकारी, साइबर क्राइम का एक आईपीएस अधिकारी, शिक्षण खाते की जिनको जानकारी वर्किंग की उसका एक अधिकारी, ऐसी कमेटी बनाई जाए और उसका नियंत्रण निवृत्त रिटायर्ड हाईकोर्ट जज के अध्यक्षता में कमेटी बैठा के इसकी इंक्वायरी जब होगी तभी ये पूरी असलियत इस शिक्षक घोटाले के सामने आएगी। और ये शिक्षक घोटाला सिर्फ नागपुर जिले तक सीमित नहीं है। नागपुर जिले में तो इसकी जानकारी सामने आई है, कुछ अधिकारियों का अरेस्ट हुई है, लेकिन इसी प्रकार का शिक्षक घोटाला पूरे महाराष्ट्र में हर एक जिले में होने की जानकारी भी, कुछ मालूमात भी अभी धीरे धीरे सामने आ रही है। करके इसकी इंक्वायरी रिटायर्ड हाईकोर्ट